हा आता प्रॅक्टिकल घेणार आहे का तुम्ही? हो, प्रॅक्टिकलच घेऊन राहिलो आहे. एक्सपेरिमेंट नंबर 1 पहिलं प्रॅक्टिकल. रेडी? ओके सर. हां, ओके. आपण हा लॉ ऑलरेडी पाहिलेला आहे. Yes, sir. लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस. इट स्टेट्स दॅट इफ ऑल द फोर्सेस ॲक्टिंग ॲट ए पॉइंट आर रिप्रेझेंटेड बाय द साइड्स ऑफ पॉलिगॉन taken in order, then the closing side of polygon taken in opposite direction represent the resultant in magnitude and direction. तुमचं मॅन्युअल जर तुम्ही काढला पहिला एक्सपेरिमेंट तर तिथे असे दोन डायग्राम दिलेले आहेत तुम्हाला. पहा, स्पेस डायग्राम आणि वेक्टर डायग्राम किंवा फोर्स पॉलिगॉन, आणि त्या डायग्राममध्ये तुम्हाला रिझल्टंटसुद्धा दाखवलेला आहे. पहा, Yes, sir. पहिलं पेज, एक्सपेरिमेंट नंबर 1चं पहिलं पेज. तर तो तुमचा एक्सपेरिमेंट पहिला एक्सपेरिमेंट जो आहे तो आहे व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस. म्हणजे हा लॉ जो सांगितलेला आहे इथे दाखवलेला आहे तो हा लिहिलेला पण आहे लॉ. हा लॉ तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे प्रॅक्टिकल करून की बुवा हा लॉ खरंच बरोबर आहे का. म्हणजे जसं मागच्या वेळी सांगितलं होतं व्हेरिफिकेशन ऑफ लॅमिस थिअरम. लॅमिस थिअरममध्ये काय पाहिलं आपण, ते शेवटचे 3 रेशो जर सारखे येत असतील जवळपास त्याचा अर्थ आहे हा लॉ बरोबर आहे लॅमिस थिअरम. तसंच हा लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस बरोबर आहे की नाही चेक करायचं आहे तुम्हाला. तर त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिकल करून रिझल्टंट काढायचं आहे आणि या प्रोसिजरनी रिझल्टंट काढायचं आहे. आणि ते जर टॅली होत असेल, दोन्ही व्हॅल्यू सारखे येत असेल, तर आपण म्हणू शकू की लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस इज व्हेरीफाईड. आता फक्त हा प्रॅक्टिकल करताना एक अडचण येते की प्रॅक्टिकल करून एक्सपेरिमेंट परफॉर्म करून आपल्याला रिझल्टंट काढता येत नाही. आपल्याला काढता येतो इक्विलिब्रंट. तर या डाव्या बाजूच्या फिगरमध्ये पहा, हा रिझल्टंट दाखवलेला आहे डॉटेड आणि एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट इक्विलिब्रंट दाखवला आहे. आपण पाहिलेलं सुद्धा आहे, इक्विलिब्रंट इज इक्वल इन मॅग्नेट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन अँड को लिनियर विथ द रिझल्टंट. म्हणजे रिझल्टंट काढायच्या ऐवजी जर इक्विलिब्रंट काढला आपण तर काही अडचण नाही आहे, फक्त रिझल्टंट त्याच्या उलटा राहील, डायरेक्शन अपोजिट राहील, एवढाच फक्त फरक आहे. तर आपण प्रॅक्टिकल करून इक्विलिब्रंट काढणार आहे या दिलेल्या फोर्स सिस्टीमचा, आणि एक्सपेरिमेंट करूनही आपण इक्विलिब्रंटच काढणार आहे. आणि मग ते दोन्ही एकमेकाशी कम्पेअर करणार आहोत. दोन्हीच्या व्हॅल्यू जर जवळपास सारख्या येत असतील, थोडा बहुत फरक राहील तो, कारण की प्रॅक्टिकल आहे, तर आपण असं म्हणू की कन्क्लुजनमध्ये शेवटी आपलं कन्क्लुजन काय येणार आहे. कन्क्लुजन या नावावरूनच येईल, लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस इज व्हेरीफाईड किंवा लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस इज नॉट व्हेरीफाईड, असं दोनच ऑप्शन आहे आपल्याजवळ. जर आपले आन्सर टॅली होत असेल इक्विलिब्रंटचे प्रॅक्टिकल आणि विथ दिस लॉ ऑफ पॉलिगॉन, तर त्याचा अर्थ होईल व्हेरीफाईड. मग त्याचं कारण काय लिहावं लागेल, लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस इज व्हेरीफाईड बिकॉज द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ इक्विलिब्रंट अँड value of equilibrium from law of polygon of forces is closely equal, hence law of polygon of forces is verified. जसं लॅमिस थिअरमचं लिहिलं तसंच त्याप्रमाणे हे कन्क्लुजन राहील. आता याच्यात एक्सपेरिमेंट एक भाग झाला आणि दुसरं तुम्हाला हे डायग्राम काढून त्याच्यावरून इक्विलिब्रंट काढायचा आहे, तो दुसरा भाग झाला. तर हा दुसरा भाग जो आहे तो मी पहिले तुम्हाला समजावून सांगतो, कारण की हा महत्त्वाचा आहे, तुम्हाला काम करायचं आहे याचं लक्षात घ्या. त्यामुळे आता मी इथे दाखवतो आहे तुम्हाला की लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस मेथड वापरून इक्विलिब्रंट कसा काढायचा. स्टेप बाय स्टेप सगळं समजावून सांगतो, व्यवस्थित ऐका, कारण की तुम्हाला हे असे 5 इक्विलिब्रंट काढायचे आहेत स्वतः. जसे आतापर्यंत ग्राफ काढले तसे आता त्याच्यापेक्षा कठीण आहे हे. थोडंसं लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येऊन जाईल. कठीण म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हवं आहे तिथे, बरोबर आहे का. सो हा दिलेली फोर्स सिस्टीम आहे,
या दिलेल्या फोर्स सिस्टीममध्ये 4 फोर्सेस आहे, F1, F2, F3 आणि F4. हे 4 फोर्सेसचा इक्विलिब्रंट आपल्याला काढायचा आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, या लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेसनुसार हे 4ही दिलेले फोर्सेस, इफ these 4 forces are represented by the sides of polygon. हा दुसरा डायग्राम पहा. हा पहिला फोर्स AB म्हणजे F1, त्याच्या शेवटच्या पॉईंटमधून दुसरा फोर्स काढला BC, पॉलिगॉनची दुसरी साईड, बरोबर याला पॅरलल काढावं लागते. त्यानंतर C पॉईंटमधून तिसरा फोर्स F3, हा काढला CD, हा CD बरोबर या F3ला पॅरलल असायला पाहिजे, समांतर. मग D पॉईंटमधून या F4ला पॅरलल हा शेवटचा फोर्स काढला, हा मिळाला तुम्हाला शेवटचा पॉईंट. हा स्टार्टिंग पॉईंट A आणि हा शेवटचा पॉईंट A डॅश. तर रिझल्टंट म्हणजे A पासून A डॅश पर्यंत, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट, दॅट विल रिप्रेझेंट रिझल्टंट. म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन कशी राहणार आहे, A कडून A डॅशकडे, म्हणजे वर जाणारी. हा इथे रिझल्टंट दाखवला आहे पहा पहिल्या फिगरमध्ये. हा रिझल्टंट याची डायरेक्शन वर आहे, ए कडून ए डॅशकडे. आणि जर इक्विलिब्रंट पाहिजे असेल तर तो इक्विलिब्रंट त्याच्या उलटा, म्हणजे ए डॅशकडून शेवटच्या पॉईंटकडून सुरुवातीच्या पॉईंटकडे, ए डॅशकडून एकडे. तर तो होईल तुमचा इक्विलिब्रंट. म्हणजे हा या प्रकारचा इथे दाखवला आहे पहा पहिल्या फिगरमध्ये इक्विलिब्रंट. तर हा इक्विलिब्रंट आपल्याला काढायचा आहे. आता हा इक्विलिब्रंट काढायचं म्हणजे काय, त्याची मॅग्निट्यूड काढायची आहे आणि त्याची डायरेक्शन म्हणजे अँगलसुद्धा काढायचा आहे, अल्फा. तर या प्रकारे हा कंप्लीट करायचा आहे. तो कसा कंप्लीट करायचा ते पाहू आता आपण पुढे. हे तुम्हाला रीडिंग आहेत, हे रीडिंग तुम्ही लिहून घ्या मॅन्युअलमध्ये. रीडिंग लिहायच्या आधी मी जे करेक्शन सांगतो ते करा. पहिले ऑब्झर्वेशन टेबल काढा. हां, त्याच्यामध्ये हा θ5 जो आहे, या θ5ला कट करायचं आणि त्याच्या जागेवर लिहायचं अल्फा. आणि इकडे फोर्सेसमध्ये F5ला कट करायचं, F5च्या ऐवजी तिथे लिहायचं कॅपिटल E म्हणजे इक्विलिब्रंट. त्यानंतर राईट मार्जिनमध्ये तुम्हाला हे 2 कॉलम वाढवायचे आहेत. इथे ऑब्झर्वेशन टेबलला पुढे कंटिन्यू करायचं आहे. तिथे पटकन लिहून टाका पेन्सिलनी, ग्राफिकली लिहायची जरूरत नाही, ग्राफिकल लिहा. सर ते पहिलं करेक्शन काय सांगितलं ते सांगा ना एकदा. पहा ना, इथे दिसतंय ना, स्क्रीनवर दिसतंय का तुला? तुम्ही पहिले काय बोलले ते करेक्शन? हे काय, हा θ5 ग्राफिकलीच्या आधी काय सांगितलं ते सर? हा F5च्या ऐवजी कॅपिटल E इक्विलिब्रंट दिसतोय का इथे? हा कट केलेला आहे पहा, पॉइंटर दिसतोय माझा? हो सर. हो सर. हा, इथे E करायचं, F5 कट करायचा, त्याच्या जागेवर E कॅपिटल E. आणि त्याच्या आधी सांगितलं आहे हा θ5 कट करायचा, त्याच्या जागेवर अल्फा लिहायचं. आणि त्यानंतर समोर 2 कॉलम वाढवायचे, तिथं ग्राफिकल व्हॅल्यूज येतील, म्हणजे लॉ ऑफ पॉलिगॉननी आपण काढू त्याच्यात 2 कॉलम राहतील, अल्फा आणि E. ग्राफिकल डायरेक्शन इक्विलिब्रंटची आणि त्याची मॅग्निट्यूड, असे 2 कॉलम शेवटी ॲड करायचे आहे तुम्हाला. आणि त्यानंतर हे रीडिंग लिहून घ्या सगळे. थीटाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. फॉर ऑल रीडिंग्स θ1 इज 0. बाकी अँगल बदललेले आहेत. हां, आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही लिहून घ्या. स्क्रीनवर दिसतंय ना की सांगितलेलं सोपं जाईल? ते केजी पण खोडू का सर? हा, यस, केजी ग्रॅम खोडायचं, आपण न्यूटन मध्ये कॅल्क्युलेट करतो. गुड, लक्ष गेलं तुझं. न्यूटन.
तर हम्म. ते ऑब्झर्वेशन टेबलच्या खाली ते ब्लू कलरचा एक स्क्वेअर आहे तो पण तसंच करायचंय का मला पण? नाही, ओके तुम्हाला फक्त रीडिंग लिहायचे. ओके सर, थँक्यू. सर हम्म. ते ग्राफिकली मध्ये अल्फा आणि ईचा कॉलम आहे ना? हां, अल्फा आणि ई 2 कॉलम करायचे आहेत तिथे. ओके सर, थँक्यू. बरोबर लिहा हा रीडिंग. सर हम्म. त्या हम्म. सर त्या ऍपच्या रिडिंग्स पण लिहायच्या आहेत हो का? हो हो हो, थिटाच्या पण रीडिंग आणि एफच्या पण रीडिंग, F1 F2 F3 F4 हे दिलेल्या फोर्स सिस्टीम ओके आहेत, सर. 4 फोर्सेसच्या. आता मी वाचतोय. ओके सर. हां. पहिल्या रीडिंग करता θ1 0, θ2 30, θ3 60, θ4 90 आणि पुढे F1 0.5, F2 1, F3 1 आणि F4 0.5. दुसरं रीडिंग θ1 0, θ2 90, θ3 180, θ4 270 270. F1 0.5, F2 1, F3 1, F4 0.5. सेम आहेत पहिल्या आणि दुसऱ्या रीडिंगचे एफ फोर्सेस. तिसरं रीडिंग आहे θ1 0, θ2 90, θ3 180, θ4 270. फोर्सेस मात्र बदललेले आहेत. F1 1, F2 0.5, F3 0.5 आणि F4 1. देन चौथ्या नंबरचं रीडिंग θ1 0, θ2 50 50, θ3 120 120 डिग्री आणि θ4 300 डिग्री. F1 1, F2 0.5, F3 1.5 आणि F4 1. देन पाचवं रीडिंग आहे θ1 0, θ2 90, θ3 180 आणि θ4 270. F1 1.5, F2 0.5, F3 1.5 आणि F4 0.5. तर हे तुम्हाला 5 फोर्स सिस्टीम दिलेल्या आहेत. या 5ही फोर्स सिस्टीमचा तुम्हाला इक्विलिब्रंट काढायचा आहे, म्हणजे इक्विलिब्रंटचा मॅग्नेट्यूड आणि त्याची डायरेक्शन म्हणजे अल्फा काढायचा आहे. म्हणून ते कॉलम डार्क करून ठेवलेले आहेत. लक्षात आलं तुमच्या? त्याचे उत्तरं तुम्हाला काढायचे आहेत. येस सर. हां. सो नेक्स्ट आता कसं काढायचे ग्राफिकल ते आपण पहिले पाहून घेऊ. ही फिगर, ही पहिली फिगर येईल तुमची. तुमच्या फिगरमध्ये फक्त लक्षात ठेवा, ही जी काही बॉडी दाखवली आहे मी ती दाखवायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त फोर्सेस दाखवायचे आहेत. हे चार फोर्सेस एक तर तुम्ही ग्राफ पेपर वापरू शकता किंवा लाईनवाला पेपर वापरू शकता. रूल्ड पेज, लाईनवाला पेज. मला वाटते ज्यांनी मॅन्युअल विकत घेतले आहेत त्यांच्या तिथे ग्राफ पेपरही लागले आहेत आणि रूल्ड पेजही लागलेले आहेत, लाईनवाले पेजेस. आणि ज्यांच्याजवळ नाही आहे त्यांनी लाईनवाले पेजेस वापरू शकता तुम्ही. ग्राफ वापरायची गरज नाही आहे. तर पहिले हॉरिझॉन्टल लाईनवर पहिले तुमचा F1 काढून घ्यायचा, कारण की त्याचा θ1 सगळ्या एक्सपेरिमेंटमध्ये 0 आहे. सगळ्या फोर्स सिस्टीममध्ये तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आता आपण पाहिलेला आहे. θ1 सगळ्यांचा 0 आहे. त्याच्यामुळे तुमचा पहिला फोर्स F1 हा हॉरिझॉन्टल येणार आहे, आडवा. तर रूल्ड पेजच्या लाईनवर हा F1 फोर्स काढायचा. त्यानंतर θ2 मोजून घ्यायचा. पहिल्या रीडिंग करता तुमचा θ2 30 डिग्री आहे पहा. जो काही असेल तो
तो मोजून घ्यायचा आणि हा F2 काढायचा. F2 ची लांबी F1 ची लांबी सारखीच ठेवायची, पण अँगल मात्र मोजून काढायचा. त्याच्यानंतर F1 पासूनच हा θ3 मोजायचा अँगल बरोबर पहा. सगळे अँगल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून मोजलेले आहेत. हा असा पूर्ण अँगल θ3 आहे. तो तुम्हाला 60 दिला आहे मला वाटतं. इथं तो जास्त आहे 90 पेक्षा. हा F3 हा जवळपास 110 वगैरे असेल, 100 110. त्याच्यानंतर F4 करता θ4. हा θ4 पूर्ण अँगल मोजून घ्या आणि F4 काढा ऑब्झर्वेशन टेबल प्रमाणे. ही फिगर येईल तुमची पहिली. याच्यात काही शंका कोणाला? तर आमचे 36 ते 90 येतील ना मग? हां, तुमच्या त्या ऑब्झर्वेशन टेबल प्रमाणे. म्हणजे तुमचं पहिल्याच क्वार्टरमध्ये चारही फोर्सेस बसून जातील. चौथा फोर्स तुमचा असा उभा येणार आहे 90 डिग्री. म्हणजे एक 30 वर येईल इथे 30 डिग्री, दुसरा 60 वर येईल आणि तिसरा उभा येईल असा पहिला रीडिंग करता. ओके. ऑब्झर्वेशन टेबल प्रमाणे ओके सर. अँगल मोजून F1 F2 F3 F4 काढायचे. त्यानंतर तिथे त्यांच्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या. F1 तुम्हाला दिलेला आहे पहा 0.5 न्यूटन. हा F2 दिलेला आहे पहिल्या रीडिंग करता 1 न्यूटन. F3 दिलेला आहे 1 न्यूटन. हा F4 दिलेला आहे 0.5 न्यूटन. असे ह्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या त्याच्यावर. ओके. आता ही कंप्लीट डायग्राम झाली तुमची ॲज पर ऑब्झर्वेशन टेबल. त्यानंतर बोज नोटेशन प्रमाणे तुम्हाला नावं द्यायची आहेत. पहा इथे स्क्रीनवर तुम्हाला हा ए आलेला दिसेल. हा ए म्हणजे काय आहे? हा F1 आणि F4. F1 आणि F4 याच्या मधातली ही पूर्ण रिकामी जागा आहे. या जागेचं नाव आहे ए, स्पेस ए. त्यानंतर F1 आणि F2 या दोघांच्या मधातली जी रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेचं नाव बी, कॅपिटल लेटर्स. त्यानंतर F2 आणि F3 या दोघांच्या मधातली जी रिकामी जागा आहे त्याचं नाव आहे सी. आणि F3 आणि F4 या दोघांच्या मधातली जी रिकामी जागा आहे त्याचं नाव आहे डी. याप्रमाणे हे बोज नोटेशन प्रमाणे नावं देऊन दिले अँटी क्लॉकवाईज रोटेशनमध्ये. याचा अर्थ असा झाला, आता या बोज नोटेशन प्रमाणे F1चं नाव हे आधी पण सांगितलं आहे मी तुम्हाला, आठवत असेल तर. या F1चं नाव होईल तुमचं, हा F1 जो फोर्स आहे ए आणि बी स्पेसच्या मधात आहे त्याच्यामुळे याचं नाव होईल ए बी. F2चं नाव होईल बी सी. सगळे स्मॉल लेटर काढतो आहे पहा आता मी. F3चं नाव होईल सी डी. F4चं नाव होईल डी ए. आता हा ए पॉईंट इथला आणि इथला वेगळा येईल म्हणून याला ए डॅश करतो आहे असं. असे या फोर्सेसचे नावं तयार होतात बोज नोटेशन प्रमाणे. त्यानंतर हा झाला तुमचा स्पेस डायग्राम. एवढे सगळे डिटेल इथे काढले मी. हा कंप्लीट झाला. आता या डायग्रामवरून तुम्हाला दुसरा पॉलिगॉन काढायचा आहे. तो कसा काढायचा तो महत्त्वाचा आहे सगळ्यात. बरोबर काळजीपूर्वक का, तसं लक्षात आलं तुमच्या तर खूप सोपं आहे. पहा पहिला आपल्याला हे चारही फोर्सेस काढायचे आहे एका मागून एक. F1 F2 F3 F4. आता तुम्ही पहिला फोर्स रूल्ड पेजच्या लाईनवर काढलेला आहे किंवा ग्राफवर हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर काढलेला आहे वरती. ही डायग्राम वरती यायला पाहिजे 1/4 पेजमध्ये वरच्या, कारण की खाली तुम्हाला दुसरा डायग्राम काढायचा. ही मधात काढू नका, ही वरच्या बाजूला काढा. खाली जागा पाहिजे. एक्सक्यूज मी सर, हां बोला. तर इथं ते क्वेश्चन्स पण दिलेले आहे, मग त्याच्यासाठी काय दिलं? जागा सोडून द्यायची. काय दिलं? क्वेश्चन. अरे भाई पहिले हे पहा ना तू. क्वेश्चन आन्सर नंतर पाहू आपण.
त्याचा कशाला विचार करतोय तर आता? मग ती- त्याच्यासाठी मग सर पण त्याला जा- पहिले हे कंप्लीट करायचं, सगळे 5 प्रॉब्लेम, आणि त्याच्यानंतर जागा उरेल त्याच्यात क्वेश्चन आन्सर करायचे, किंवा क्वेश्चन आन्सर करता क्वेश्चन आन्सर. हा बोल. सर ते क्वेश्चन दिलेले त्याच्या खाली ब्लँक जागा आहे तिथे काढलं तर चालेल का? काय हे डायग्राम तुम्हाला एका रीडिंग करता एका पेजवर काढायचं आहे. एका पेजवर फक्त एका रीडिंगचं सगळं कॅल्क्युलेशन येईल. त्या पेजवर दुसरं काहीही नको. अशा 5 पेजेसवर तुम्हाला हे 5 रीडिंग करायचे आहेत. लक्षात आलं का? ओके सर, हा, कळालं. मला वाटते ग्राफ पेपर 3 की 4 लावलेले आहेत तिथे. बहुतेक 3 ग्राफ पेपर आहे की 4 आहेत मॅन्युअलला तुमच्या. हा, तर 3 ग्राफवर येईल आणि 2 रूल्ड पेजवर येईल. ओके, पर पेज एकच रीडिंगचं काम करायचं आहे. आता जेवढं काही मी या टेम्पलेटवर दाखवणार आहे ते फक्त एका पानावर. बाकी दुसऱ्या रीडिंग करता दुसरं पान वापरायचं. ओके. ओके सर. हा. झेरॉक्सचं व्हाईट पेज वापरलं तर चालेल का? व्हाईट पेज शक्यतोवर वापरू नका, रूल्ड पेज वापरा. कारण की हा F1 जो काढायचा आहे तुम्हाला इथे आणि दुसऱ्या डायग्राममध्ये तो काढणं सोपं जाईल. ब्लँक पेज वापरलं तर तो प्रॉब्लेम येईल थोडासा, बाकी काही नाही. हां, कारण की ते समांतर घेणं फार कठीण आहे. रूल्ड पेज वापरायचं. तुम्ही रजिस्टरचे काढून पानं वापरले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. लॉंग बुक. ओके, हा स्पेस डायग्राम कंप्लीट झाला. आता तुम्हाला सुरुवात करायची आहे या पहिल्या फोर्सपासून, F1 पासून. तर तिथे आपला दुसरा डायग्राम जो आहे त्याचं नाव आहे व्हेक्टर डायग्राम ऑर फोर्स पॉलिगॉन, असं त्याचं नाव आहे. हा काढण्याकरता तुम्हाला मॅग्नेट्यूड मोजून काढायची आहे, त्याकरता स्केल वापरायची आहे. तर ही स्केल मी इथे लिहिलेली आहे पहा. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.2 न्यूटन. म्हणजे आता मोजून काढायचं आहे तुम्हाला. इथे आपण मोजमाप नाही केली, सगळे 4ही फोर्सेस सारख्याच लांबीचे दाखवलेले आहेत. परंतु दुसऱ्या डायग्राममध्ये मात्र सारख्या लांबीचे येणार नाही. यू हॅव टू यूज स्केल. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.2 न्यूटन आणि त्यानुसार काढायचं आहे. आता पहिला फोर्स काढायचा आहे या F1ला समांतर. तर तुम्हाला मी काय सांगितलं आहे, हा ग्राफच्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर तुम्ही काढलेला असेल, तसाच रूल्ड पेजच्या लाईनवर काढलेला असेल. त्याच्यामुळे रूल्ड पेजच्या कुठल्याही लाईनवर तुम्ही फोर्स काढला तर तो याला समांतरच येईल पहिल्या फोर्सला. त्याच्यामुळे तो पहिला फोर्स काढायचा पहा, खाली पॉईंट सिलेक्ट करायचा आणि हा पहिला फोर्स काढायचा. हा बरोबर याला समांतर यायला पाहिजे F1ला. ड्रॉ पॅरलल टू F1. याचं नाव येईल AB. पहिल्या फिगरमध्ये पहा, याचं नाव आहे AB आणि हा कुठं चाललेला आहे, उजवीकडे. त्यामुळे याचं नाव असं येईल AB, डावीकडून उजवीकडे असं त्याचं नाव येईल AB. आणि याची लांबी किती येईल या सेगमेंटची? हा F1 किती दिलेला आहे तुम्हाला? 0.5 न्यूटन. हा 0.5 न्यूटन आणि डिवायडेड बाय स्केल 0.2. कॅल्क्युलेटरवर करा. 0.5 हां 0.5 डिवायडेड बाय 0.2. स्केलनी डिवाइड करायचं. किती येते? 2.5 येते. 2.5. हां हां, काय सांगितलं मी? फोर्सची मॅग्नेट्यूड 0.5 डिवायडेड बाय स्केल 0.2. ते येते 2.5 सेंटीमीटर. तर ही लांबी राहील तुमची 2.5 सेंटीमीटर. मोजून काढायची बरोबर. अंदाजाने काहीही करायचं नाही, काहीच जमणार नाही. सगळं मोजमाप करून करायचं आहे. लक्षात आलं आहे? आणि म्हणूनच मी ब्लँक पेज नाही म्हणतो आहे, कारण की याला समांतर इथे कशी काढाल तुम्ही लाईन खाली, तो अडचण येते. लाईनिंगवाले पेजेस राहिले की बरोबर सगळ्या लाईन एकमेकाला पॅरलल असतात त्या पेजच्या. तर हा जिथे ज्या लाईनवर काढाल, खालच्या कुठल्या तरी लाईनवर हा काढायचा. ओके, AB. त्यानंतर आता तुम्हाला हा F2 काढायचा आहे.
F2चं नाव आहे BC. तर या B पॉईंटमधून या BC म्हणजे F2ला समांतर काढायचं आहे. ते समांतर कसं काढायचं पहा. त्याच्याकरता हा इथं लाईन एक्सटेंड केली. ही करायची गरज नाही आहे तुम्हाला. फेंट लाईन काढून घ्या इकडे या B पॉईंट नंतर. हीच लाईन समोर वाढवायची आणि मग इथून अँगल मोजायचा पहा. हा अँगल मोजून घ्यायचा θ2. F2चा अँगल θ2 जो दिलेला आहे तुम्हाला तो θ2 मोजून घ्यायचा या बाहेरून हां आणि मग तो काढायचा. हा झाला तुमचा BC. आता हा तुम्हाला बरोबर याला समांतर मिळेल या F2ला जर असं केलं तुम्ही तर. लक्षात आलं का अँगल कसा मोजायचा. बाहेरून अँगल बाहेरून अँगल मोजायचा. ती लाईन एक्सटेंड करायची आणि हा अँगल मोजायचा. तर हा अँगल मोजल्यानंतर तुम्हाला तो पॉईंट मिळेल वरती आणि तो मग याच्याशी BC जोडायचा आणि वाढवायचा. आता याची लांबी किती येईल तुमची BCची. हा पॉईंट येईल C पॉईंट. दिस इज C पॉईंट. BCची लांबी येईल तुमची F2 दिला आहे 1 न्यूटन. त्याच्यामुळे 1 डिवायडेड बाय 0.2. 5 सेंटीमीटर. हा ही लांबी 5 सेंटीमीटर काढून घ्यायची ही लांबी. इथे मोजमाप करून काढलेलं नाही आहे मी. तुम्हाला मात्र मोजमाप करून काढायचं. ही 5 सेंटीमीटर घ्यायची. त्यानंतर आता या C पॉईंटमधून तिसरा फोर्स काढायचा आहे F3. त्याचं नाव आहे CD. तो आहे 1 न्यूटनचा. बरोबर याला समांतर काढायचा आहे. आता या F3चा अँगल किती आहे तुमचा θ3. हा पिवळ्या कलरनी दाखवलेला आहे θ3. आता त्याच्यातला आपण θ2 ऑलरेडी फिरलेलो आहे पहा. θ2 इथून फिरलो आहे. त्याच्यामुळे आता इथे अँगल मोजताना पहा या BCला लाईन एक्सटेंड करायची. ही थोडीशी बाजूला झाली. ॲक्च्युली हीच लाईन समोर वाढवायची अशी BCला फेंट लाईन वाढवायची आणि त्या C पॉईंटवर इथून अँगल मोजायचा. हा इथून अँगल मोजायचा. तो अँगल किती मोजायचा θ3 मायनस θ2. हे असं का बरं घेतलं θ3 मायनस θ2 कारण की θ2 आपण ऑलरेडी फिरलेलो आहोत. एवढा अँगल मोजून झालेला आहे. आपल्याला जायचं आहे θ3ला. तर त्या लाईनला अजून θ3 मायनस θ2 जे काही म्हणजे तुमचा θ3 मला वाटते 60 आहे आणि θ2 30 आहे पहिल्या रिडिंगचा. तर 60 मायनस 30. तर इथून तुम्हाला 30 डिग्रीचा अँगल मोजायचा आहे 30 डिग्री. आणि मग हा फोर्स काढायचा आहे. तो बरोबर याला समांतर येईल. समांतर कसं काढायचं हे मी समजावून राहिलो आहे तुम्हाला. बाकी काही नाही. आणि याची लांबी पुन्हा 5 सेंटीमीटर येईल कारण की F3 1 न्यूटन आहे. हा 5 सेंटीमीटर येईल. त्यानंतर पुन्हा तीच प्रोसिजर रिपीट करायची. आता आपल्याला θ4 काढायचा आहे F4 करता θ4 इन्क्लिनेशन आहे. त्याच्यातला आपण θ3 ऑलरेडी फिरलेलो आहोत. एवढं इथपर्यंत θ3 झालेला आहे. त्याच्यामुळे याची लाईन एक्सटेंड करायची आणि बाहेरून अँगल मोजायचा. हा असा बाहेरून अँगल मोजायचा θ4 मायनस θ3 आणि हा अँगल मोजला की तुम्हाला ती लाईन मिळेल. दॅट इज DA'. हा मिळाला तुम्हाला शेवटचा पॉईंट A'. याची लांबी किती येईल 0.5. F4 किती आहे 0.5. तर 0.5 डिवायडेड बाय 0.2 म्हणजे हे 2.5 सेंटीमीटर येईल. 2.5 सेंटीमीटर. ओके. अशा प्रकारे चारही फोर्सेस काढून घ्यायचे. आपलं मेजर काम झालेलं आहे. फक्त याच्यात मला तुम्हाला हे समजायचं होतं की हे समांतर कागदावर काढायचे कसे. तर ते अँगल मोजून काढले तर एक्झॅक्ट पॅरलल येतात. लक्षात घ्या. बाकी कुठल्याच मेथडनी एवढे चांगले पॅरलल येऊ शकत नाही. तुमच्याजवळ रोल अँड ड्रॉ वगैरे असेल त्यांनी पण एवढेच ॲक्युरेट येणार नाही. अँगल मोजून सगळ्यात चांगलं उत्तर येईल तुमचं. हॅलो सर. हां सर आपण ए आणि बी ही लाईन 2.5 ची घेतली म्हणजे 2.5 सेंटीमीटरची. त्याच्यानंतर रेड लाईन येते एक्सटेंड केली. मग F1 इज 0 तो कसा घ्यायचा. काय घ्यायचा सॉरी θ1 इज इक्वल टू 0 तो कसा घ्यायचा. θ1 0चा अर्थ काय आहे. तो फोर्स एक्स ॲक्सिस वर आहे म्हणून तर असा काढलाय ना तो. θ1 0 म्हणजे तो हॉरिझॉन्टल आहे.
हो तो डायरेक्ट लाईन वरच येईल. हा पण मग आपण जेव्हा ड्रॉ करू मग तिथे θ2 पासून दाखवायचा का हा हा डायरेक्ट हा हा θ2 हा θ1 ओके तर हा सर. झाला ना. θ1 हॉरिझॉन्टल आपण काढला, याचा अँगल 0 आहे θ1 म्हणून आडवा काढलेला हो. आहे, बरोबर आहे. आणि मग ओके सर, दुसरा चालेल. फोर्स. आणि एक लक्षात ठेवायचं, हे सगळं केल्यानंतरही तुम्ही जो प्रश्न विचारला आता, डोळ्यांनी नक्की समजते हे सगळे चारही फोर्सेस काढले तुम्ही, किंवा प्रत्येक फोर्स काढल्यानंतर डोळ्यांनी पाहून घ्यायचं याला समांतर दिसते आहे का, हे डोळ्यांनी पाहायचं. कारण की तुमचं अँगल मोजताना काही चुकू शकते किंवा लांबी मोजताना चुकू शकते, त्याच्यामुळे काही गडबड झाली तर तुमच्या डोळ्याला मात्र नक्की समजेल की हा फोर्स याला पॅरलल दिसतो आहे की नाही. आता पहा इथे स्क्रीनवर हा F2 आणि हा BC पॅरलल दिसतो आहे का तुम्हाला डोळ्यांनी? येस सर. हा, हे महत्वाचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे, जेणेकरून तुमच्या ताबडतोब लक्षात येईल की काहीतरी चूक झालेला आहे. एकदम भलत्याच डायरेक्शननी फोर्स आला, तुम्ही मेथड भलाही फॉलो केली, त्याच्यात काहीतरी चुकीचं करून ठेवलं तर तो फोर्स इकडं जायच्या ऐवजी इकडं जाईल असा. पण तो इकडं गेला की ताबडतोब तुमच्या लक्षात येईल की याला पॅरलल नाही आहे म्हणून F3 ला. नजरेवर जेवढा विश्वास ठेवायचा तो ठेवायचाच. हे पहिले पाहून घ्यायचं पॅरलल येऊन राहिले की नाही या फिगरनुसार पहिल्या. ओके हां सर आपल्याला जो θ2 घ्यायचा आहे तो 30 डिग्री, मग नंतर आपण बी वर जर प्रोटेक्टर ठेवलं तिथून 30 डिग्रीचा डिस्टन्स घेतला, मग ती डायरेक्ट लाईन मारायची का मग डिस्टन्स दिलेला आहे आपलं, म्हणजे आपला जो डिस्टन्स आलेला आहे किती आलेला तो 5, तेवढी लाईन मारायची. एक मिनिट बिकॉज मग मी आता करून बघितलं तर मग ते माझा अँगल डायरेक्ट पुढे जातो. बरोबर आहे line नाही येत ना. मग बरोबर. एक मिनिट हा 30 डिग्री मोजला तू प्रोट्रॅक्टरने, इथं काहीतरी पॉईंट मार्क केला, इथं येईल किंवा इथं येईल समजा, ही बी मधून पास होणारी, आणि तो पॉईंट मार्क केला तो, ती लाईन काढून घ्यायची आणि मग त्या लाईनवर 5 सेंटीमीटर मोजायचं, 5 सेंटीमीटर, आणि तिथं पॉईंट मार्क करायचा. तो पॉईंट झाला C. ओके ओके सर चालेल. हा, हो थँक्यू. ते तर येणारच नाही ना. प्रोट्रॅक्टरचं जे डिस्टन्स आहे, रेडियस आहे, तेवढाच जागेवर येईल तो. ती लाईन ओढायची पहिले आणि मग त्याच्यावर आपल्याला पाहिजे तेवढ्या अंतरावर पॉईंट मार्क करायचा. ठीक आहे. ओके सर. हां, आता पुढे हे 4 फोर्सेस काढल्यानंतर हे दोघं एकमेकाशी जोडायचे आहे. स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट हा जोडला. आता आपल्याला सगळे उत्तर मिळतात त्याच्यावरून. पहा, ॲन्सर काढायचे. आता ॲन्सर ईची मॅग्निट्यूड काढायची आहे आपल्याला. E इज इक्वल टू लेंथ L A'A. पहा मी काय लिहिलं आहे इथं, A'A, म्हणजे इक्विलिब्रंट काय येणार आहे तुमचा, A' कडून A कडे जाणारा, म्हणजे त्याची डायरेक्शन कुठे राहणार आहे, खाली. आता तुम्हाला करायचं काय, स्केलनी ही लांबी मोजून घ्यायची किती आली आहे, तर ही बरोबर ॲक्युरेट मोजा ही लांबी किती आहे, तर ती इथं लिहायची. ही रिकामी जागा सोडली आहे पहा, ही लांबी लिहायची गुणीला स्केल आपण वापरली आहे 0.2, त्याच्यामुळे गुणीला 0.2 इज इक्वल टू न्यूटन. हे याचा गुणाकार जो येईल, लांबी गुणीला स्केल, तेवढे न्यूटन इक्विलिब्रंटची मॅग्निट्यूड राहील. हे पहिलं उत्तर आपल्याला मिळालं. त्यानंतर अँगल मेड बाय इक्विलिब्रंट विथ F1. का बरं विथ F1? कारण की आपण सगळे अँगल कोणते घेतले आहे, θ2, θ3, θ4, हे सगळे F1 म्हणजे हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस सोबत मोजलेले आहेत. तर इक्विलिब्रंटचा अँगल सुद्धा तसाच मोजायचा. आता तो कसा मोजायचा पहा, इथे दाखवला आहे. हा इक्विलिब्रंट तुमचा असा खाली जाणार आहे या डायरेक्शनमध्ये, त्याच्यामुळे अल्फा काय येईल पहा, हा अल्फा इथे दाखवलेला आहे. दिस इज अँगल अल्फा. आता हा काही तुम्हाला प्रोट्रॅक्टरनी मोजता येणार नाही, कारण की तुमच्या प्रोट्रॅक्टरवर 180च आहे. हा 180पेक्षा मोठा अँगल आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रोट्रॅक्टर इथे ठेवा आणि इकडनं अँगल मोजा. जसा जमेल तसा हा अँगल मोजायचा. आणि हा अँगल मोजल्यानंतर 360 मधून हा इकडचा अँगल मायनस केला तर तुम्हाला राहिलेला अल्फा मिळून जाईल. लक्षात आलं का? येस सर. हां, तुम्ही आता हा एवढा अँगल मोजता येत नाही, त्याच्यामुळे हा अँगल मोजून घ्यायचा प्रोट्रॅक्टर लावून.
हा अँगल मोजून घ्या, ही लाईन वाढवायची, रिझल्टंटची लाईन खाली वाढवायची आणि हा अँगल मोजून घ्यायचा. हा अँगल समजा काहीतरी येत आहे बीटा, हा अँगल मी दाखवला बीटा इथून इथपर्यंतचा. तर तुमचा अल्फा काय येईल, अल्फा विल बी इक्वल टू 360 मायनस मायनस बीटा. याप्रमाणे उत्तर काढायचं. हे कसं काढायचं हे सांगितलं मी. प्रॉब्लेमनुसार तुमचा हा अँगल कसा मोजायचा ते बदलत जाईल. लक्षात घ्या, तुमचं डोकं वापरायचं आहे. अल्फा म्हणजे काय? अल्फा म्हणजे इक्विलिब्रियमनी हॉरिझॉन्टलशी केलेला पूर्ण अँगल 0 to 360 मध्ये मोजलेला असा अँगल घ्यायचा आहे. आता इक्विलिब्रियम तुम्हाला या फिगरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, मेन फिगरमध्ये. इथे तुम्हाला अल्फाची उत्तर मिळालं याच्यावरून. हा अल्फा इथे लिहून टाकायचा, किती डिग्री मिळाला. त्यानंतर इथे आपल्याला जो अल्फा भेटेल तोच ऑब्झर्वेशन टेबल मध्ये फर्स्ट याच्यात लिहायचा ना? फर्स्ट याच्यात नाही, शेवटी जे 2 कॉलम वाढवले आहेत त्याच्यात लिहायचा. ओके सर. आपण काय करतोय, हे ग्राफिकल मेथड करतोय ना, तर ग्राफिकलचं उत्तर कुठे? हा, ग्राफिकलचं उत्तर तिकडे लिहायचं आहे शेवटच्या 2 कॉलम मध्ये. आधीचे जे 2 रिकामे आहेत त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटने आलेली व्हॅल्यू लिहायची आहे. ओके. त्यानंतर पुढे पहा. आता हा अल्फा मिळून गेला, तो इक्विलिब्रंट इथे सुद्धा दाखवायचा आहे. म्हणजे थोडक्यात या A' याला समांतर इथे दाखवायचा आहे. हा अल्फा मोजून घ्यायचा. आता हा पुन्हा तुम्हाला मोजता नाही येणार असा, त्याच्यामुळे इकडचा अँगल बीटा मोजून घ्यायचा आणि हा इक्विलिब्रंट काढायचा. हा इक्विलिब्रंट कसा राहील, या A' ला समांतर दिसायला पाहिजे डोळ्याला. सगळं करून झाल्यानंतर हा ई काढायचा. सो दिस इज फायनल स्टेप. इथपर्यंत असं हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. हे एका रिडिंग करता झालं. असे तुम्हाला 5 रिडिंग करता डायग्राम काढायचे आहे सेम एका पेजवर. हॅलो सर. हां सर पुन्हा एकदा प्लीज समजून सांगता का? माझी स्क्रीन ऑफ झाली होती. कुठून सुरू करू? डायग्राम कोणता? पहिला, दुसरा? ओके, सेकंड वाला. ओके. मी बहुतेक आपण राईट पण ड्रॉ करायची का? काय करायचं म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिकल लिहू तेव्हा स्पेस डायग्राम पण काढायची ना? हो हो, हे दोन्ही डायग्राम काढायचे आहे. हा डायग्राम वर राहील पेजवर, वरच्या बाजूला छोट्या 1/4 जागेत 1/4 आणि बाकीच्या खालच्या जागेत हा पॉलिगॉन राहील. हा, मी आजूबाजूला काढले आहे कारण की मला एका खाली एक इथे काढता येत नाही. म्हणून तुमचा डायग्राम काय राहील, वरच्या बाजूला पेजच्या स्पेस डायग्राम राहील आणि खालच्या बाजूला त्याच्या हा फोर्स पॉलिगॉन राहील. ओके. आणि एक्सक्यूज मी सर, हां 1.1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 0.2 न्यूटन हे इक्वल आहे का 5 याला? हो हो हो, सगळ्यांना ही स्केल वापरायची. हां ओके सर. ओके. हां आता हां एक्सटेंड केलेल्या लाईन्स पण दाखवायच्या त्याच्यामध्ये. हो दाखवा ना, Sir, फ्रंट लाईन दाखवायची ती एक्सटेंड केलेली. हां आणि ती Dash राहू dash द्यायची, खोडायची वगैरे गरज नाही, राहू द्यायची ती. हां ओके सर. ओके. हां सर हां हां सर ते बरोबर पॅरलल आले, ते दोघी डायग्राम बरोबर आले पण ते एकमेकांमध्ये घुसले. हां चालते. थोडंसं तसंही काही प्रॉब्लेम झाला तरी चालतो, काही अडचण नाही. हां तर बीटा कसं काय फाइंड? बीटा तर हे प्रोट्रॅक्टरने अँगल मोजायचा ना. हे डायग्राम तुम्हाला मिळाल्यानंतर ही A' लाईन खाली वाढवायची आणि प्रोट्रॅक्टर ठेवून हा अँगल मोजायचा किती आहे तर. आपला अँगल मोजायचा तो चंदा असते, तो लावून मोजायचा. हां कशावर? ग्राफ हां ग्राफवर काय काहीच नाही करायचं का? सगळे रोल प्ले हे झालं ना? नाही ना, सगळ्या रूल पेजवर केलं तरी चालेल, किंवा याच्यातले 5 रिडिंग पैकी 3 रिडिंग ग्राफ पेपरवर काढा, 2 रूल पेपरवर काढा. हां ओके सर. सर सांगा ना प्लीज. हा डायग्राम मी रिपीट नाही करू शकत एवढं सगळं. हां मी तुला यूट्यूबवर व्हिडिओ टाकेल, तो पाहून घेशील. हां